की खाण जो नर या संग लागे वो महापापी जान कहत है वेद पुराण. वेदांमध्ये पुराणांमध्ये म्हटलंय की तंबाखू खाऊन जर आपण भक्ती केली तर त्या भक्तीचं फळ आपल्याला मिळत नाही, उलट चुकीच्या पद्धतीने भक्ती केल्यामुळे दोष लागतो. दुसरा आहे दारू. बघा, ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस 3 गोष्टी बाहेर आल्या होत्या: अमृत, विष आणि दारू. अमृत हे सर्व देवी देवतांना पाजण्यात आलं. विष हे महादेवाने राम नामाच्या जोरावर आपल्या कंठावर साठवून ठेवलं. आणि तिसरं होतं मदिरा म्हणजे दारू. ही सर्व राक्षसांना पाजण्यात आली. म्हणजे दारू पिल्यानंतर आपली मती राक्षसी होते आणि आपण अशुभ काम करतो, त्यामुळे दारू घ्यायची नाही. तिसरा आहे मांसाहार. बघा, गरुड पुराणात लिहिलंय, ज्या प्राण्याचा आपण मांस खातो त्या प्राण्याच्या अंगावर जितके केस असतात तितके वर्ष आपल्याला रवरव नावाच्या नरकात टाकलं जातं. आणि इथेही आपलं कर्ज फिटत नाही. तर तो कोंबडा किंवा बकरा जोपर्यंत मनुष्य देहात येत नाही आणि आपण फिरता फिरता कोंबडा किंवा बकरा बनत नाही आणि तो तितक्याच निर्दयपणाने आपल्याला कापत नाही, तोपर्यंत कर्ज फिटत नाही. आणि चौथा आहे व्यभिचार. म्हणजे एक पत्नी व्रत, एक पतिव्रत असं आपलं जीवन पाहिजे. हे 4 पथ्य पाडले तर राम नामाला कसलंही पथ्य नाही. महत्व काय आणि या मनुष्य देहातून जिवंतपणी परम मोक्ष कसा मिळवायचा आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बघा, आज आपण या ठिकाणी लांबून लांबून आलाय. कशासाठी आलोय आपण या ठिकाणी? भक्ती करण्यासाठी आपण आलोय. मग भक्ती काय आपण आजच करतोय का? आपण लहानपणापासून आपल्या घरामध्ये, कुडामध्ये, गावामध्ये भक्ती चालत आली आहे. मग भक्ती करण्यामागे उद्देश काय होता माऊली आपला? आपण शोक म्हणून भक्ती करतोय का वेळ निघत नाही म्हणून भक्ती करतोय? नाही ना, काहीतरी उद्देश आहे. काय उद्देश आहे? की आपण सुखी झालो पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि मनुष्य देह सुटल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे. मग माऊली खरं खरं सांगा, आपल्याला आपण सुखी झालोय का? नाही ना, दुःखच पडताय. मग संतांनी काय सांगितलंय? आपल्यावर 3 प्रकारची दुःख पडतात: आधी, व्याधी आणि उपाधी. आधी म्हणजे मनाची दुःख. बघा, ज्या वेळेस आपल्या मनासारखं होत नाही तरी आपल्याला वाईट वाटतं. कोणी टोचून बोललं तरी आपल्याला वाईट वाटतं. एक वस्तू आपल्याकडे हलकी आहे, तीच वस्तू दुसऱ्याकडे भारी आहे तरी आपल्याला वाईट वाटतं. असे मनाचे दुःख रोजच्या रोज क्षणाक्षणाला चालू असतात. दुसरा आहे व्याधी म्हणजे शरीराचे दुःख. एक दिवसाचं बाळ जन्माला येतं, त्याला सुद्धा सुया टोचल्या जातात, काचेच्या पेटीत ठेवलं जातं, तिथून व्याधी सुरू होतात. मरेपर्यंत व्याधी काही सुटत नाही. आणि तिसरा आहे उपाधी. उपाधी म्हणजे येऊन येऊन पडणारे दुःख. ज्या दुःखांशी आपला काही एक संबंध नसतो तरी ते दुःख आपल्यावर येऊन पडतात, त्याला म्हणतो आपण उपाधी. जसं आता कोरोना आला होता, काय संबंध होता का आपला? चायनामध्ये कुणीतरी खाल्लं आणि सगळ्या जगाला ते भोगावं लागलं. असे आधी, व्याधी आणि उपाधीचे दुःख आपल्याला या मानव देहामध्ये पडत असतात. आणि याच दुःखांना आपण मोठं समजतो आणि रडत बसतो. पण संत काय म्हणतात? हे दुःख कसे आहेत? क्षुल्लक दुःख आहेत, चिमटी घेतल्यासारखे आहेत. मग खरे महादुःख कुठले? खरे महादुःख या जीवाच्या मागे लागलेत. ज्या दिवशी आपला हा मनुष्य देह सुटून जाईल त्यानंतर या जीवाच्या मागे खरे महादुःख लागतील. त्या महादुःखांचा विचार करून आज आपण भक्ती धारण केली पाहिजे. मग ते महादुःख कुठले? 84 लक्षवरीचं दुःख. कुत्रा, डुक्कर, गाय, बैल, मांजर, समुद्रातले, जंगलातले, हवेतले, हे सगळे जीव किती आहेत? 84 लक्ष प्रकारचे आहेत. या प्रत्येक योनीमध्ये कठीण असे महादुःख भोगून आलोय आपण. साधं कुत्र्याचं उदाहरण घ्या. कुत्रा आपल्या दारापाशी काय येतो? चतकुर भाकरीसाठी येतो. टाकतो का माऊली आपण त्याला? तो तसाच तहानलेला, भुकेला, थंडीमध्ये, उन्हामध्ये, पावसामध्ये भटकत असतो. कधी गाडी खाली चिरडला जातो सांगता येत नाही. तुम्ही डिस्कवरी चॅनल बघा तर त्या चॅनलवर दाखवतात की जिवंत प्राणी तोडून तोडून खातात. एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला जिवंत तोडून तोडून खात असतो. तुम्ही हलाल मटनचं प्रोसेस ऐकली तर त्यात काय करतात? ते त्या प्राण्याच्या मानेला चीर देतात आणि तिथून रक्त वाहू देतात. तो तसाच तरफडत तरफडत मरत असतो. बाहेरच्या देशांमध्ये जिवंत प्राणी उकडून खातात. असे कठीण महादुःख आज आपण भोगून आलोय. किती वर्ष भोगले? 43,20,000 वर्षापर्यंत भोगले. 4 युगामध्ये एकदाच हा मानव देह मिळतो आपल्याला. इतके कठीण दुःख भोगले. कशा करता? तर ज्या वेळेस मानव देह मिळेल त्या मानव देहात येत्या जात्या श्वासात राम नामाचं स्मरण करून परम मोक्षाला जाता येईल. त्याच करता हा मानव देह आपण मागून घेतलाय परमात्म्याला. दुसरं दुःख संतांनी सांगितले गर्भवासाचं दुःख. गर्भामध्ये हा जीव कसा होता? खाली डोकं वर पाय,
आईचं मलमूत्र नाका तोंडात जात होतं. गर्भाशयाच्या आजूबाजूला जठराग्नी असते, ज्या जठराग्नीमध्ये कच्च अन्न सुद्धा शिजून जातं, तिथे हा जीव 9 महिने 9 दिवस शिजत होता आणि परमात्म्याला विनंती करत होता की मला इथून बाहेर काढ. गर्भवास में करे पुकारा, सुनो साई सिरजनहारा, दूजा दुख मोहे भुगताओ, गर्भवास सु बाहर लाओ, अब के बाहर करू बसेरा, निसदिन ध्यास धरू हरी तेरा. आता जर मी बाहेर आलो तर निसदिन रात्रंदिवस मी तुझा आणि तुझं ध्यान धरेल. करतो का माऊली आपण? परमात्म्याला सोडून सगळं काही करतो पण परमात्म्याला काही भजत नाही. मग तिसरं दुःख पडतं, यम आपल्याला घ्यायला येतो. कसा येतो तो? यम दूत जब लेने को आवे, थोडी न राखे धीर बाई रे, थोडी न राखे धीर, मार मार के प्राण निकाले, आंखों से निकले नीर. तो थोडासाही थांबत नाही. माझ्या मुलीचं लग्न आहे, माझं घर बांधायचंय, माझं शेतीचं काम आहे, तो थांबत नाही. आला म्हणजे घेऊनच जातो. असा तो यम आहे. कसा घेऊन जातो? आपल्या शरीराला 9 दरवाजे आहेत. 2 डोळ्याचे, 2 नाकाचे, 2 कानाचे, 1 तोंडाचं, 7 लघवी संडास 9. हे 9 दरवाजे बंद करतो आणि मारत मारत त्या यम राजासमोर घेऊन जातो आणि आपल्या केलेल्या कर्मांचा तिथे लेखाजोखा होतो. इथे आपण हसून हसून कर्म करून टाकतो पण तिथे रडूनही सुटत नाही. हस हस किया न छुटे रोया, किया कबाडा हाथा, घडी घडी दमदम का लेखा, चित्रगुप्त के खाता. प्रत्येक घडी घडीचं पलापलाचं क्षणाक्षणाचं त्यांच्याकडे लेखाजोखा आहे आणि त्या केलेल्या कर्मानुसार तिथे शिक्षा भोगतो आपण. चौथं दुःख संतांनी सांगितले अगतीचं दुःख. अगती म्हणजे काय? जे जीव अपूर्ण श्वासात मरण पावतात ते अगतीमध्ये जातात. अपूर्ण श्वासात म्हणजे काय? आत्महत्या करतात, सर्पदोषाने मरतात, ऍक्सिडेंट मध्ये मरतात, असे सगळे जीव हे अगतीमध्ये जातात. अगती म्हणजे भूत पिशाच योनी. त्या ठिकाणी यांना गाडाभर पोट असतं आणि सुईच्या टोका एवढं यांचं तोंड असतं. यांच्या 5ही वासना अतृप्त असतात. साधं पाणी जरी प्यायचं असलं तरी नदी नाल्यांवर देवी देवतांचा पहारा असतो, यांना पाणी पिऊ देत नाहीत.